रात्रभर जागा होता हो आई विद्या. हो एवढं काय झालंय? अहो त्याचे ते विरोधक का प्रतिस्पर्धी कोण आहेत ना, त्यांनी खूप टीका केली त्याच्यावर. तो बोलतो कसा एक आणि वागतो कसा एक म्हणे. खूप अपसेट झालाय होतो. अगं पण कुठल्या मुद्द्यांवरनं? मठवाल्यांची बरीच लफडी बाहेर काढली ना त्याने. शिवाय कर्मकांडांच्या विरोधात बोलतो तो. मग आता ते म्हणताय स्वतःची मुलगी मठवाल्यालाच कशी दिली? अगं पण म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण. पण सीमा, मुलगा मठवाला नाहीये ना. अहो पण तो मठवाल्यांचाच मुलगा आहे ना. शिवाय तो भावी मठाधिपती आहे अशी त्या गावात चर्चा आहे म्हणे. याचा अर्थ तुम्ही मुलगी मठवाल्यालाच दिली. दुटप्पी आहे म्हणे. सामान्य माणसांची दिशाभूल करायची, वैचारिकतेचा आव आणायचा आणि आतून लबाडी करायची असं म्हणालेत ते. पण हे जरा अगदीच आहे. हो ना, म्हणूनच तर विद्या अपसेट झालाय. खूप मनाला लागलंय हो त्याच्या. पण मग फोन बिन केला नाही ना त्यांना? नाही नाही अहो, फोन करणार होता तो, मीच थांबवलं त्याला. चांगलं केलं. हो ना, मग म्हणाला बरं झालं थांबवलंस, आता सकाळी शांतपणे संपादकांशी बोलतो. कशा काय बातम्या काढतात नाही का ग? तेच तर, ह्याने लिहून लिहून काही कमी शत्रू निर्माण करून ठेवलेत का? अहो तरी मी याला सांगत असते, आपल्या पदरात एक मुलगी आहे ह्याचं जरा भान ठेव. अति खरं लिहायला आणि बोलायला जाऊ नकोस. कशाला लोकांना शहाणं करायला जायचं मी म्हणते. त्यांना व्हायचं तेव्हा होऊ दे ना. लोकांना जर का ह्या अशा बोवाबाजी करणाऱ्यांची कोठारं भरायची असतील तर आपण बोलून काही होणार आहे का? नाही ना. ह्या सगळ्याचा डूक धरून जर विद्याला किंवा आपल्यापैकी कोणाला काही केलं मग? नाही अगं, एवढं काही होणार नाही. हे बघ, आपण आपला विचार करतो पण तो तसा नाहीये. त्याला फक्त कुटुंबानी नाही समाजाने शहाणं व्हायला हवाय. लोकांनी शास्त्रीय पद्धतीने विचार करावा. देव श्रद्धेचा भाग असावा. देवाधर्माच्या नावाखाली व्यापार करणाऱ्यांच्या लबाडीला सामान्य लोकांनी फसू नये असं वाटतं त्याला. हो, पण ह्याच्यावर ज्यांचं पोट आहे ते डूक धरतात ना विद्यावर. हे बघ, धरला तर धरू दे. त्यांना घाबरून यांनी सत्य बोलणं सोडावं असं मला वाटत नाही. छान. आणि तुम्ही त्याला आता फूस लावता. त्याचं हे नको इतकं जहाल लिहिणं एखाद दिवशी आपल्याला महागात पडू नये म्हणजे झालं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे
कशा करता आलास तू इथे विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही. मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?